नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभा बैठकीत सीबीएसई शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवरील महत्त्वाच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक विशाल विचारे यांनी सीबीएसई शाळा क्रमांक 93 मधील 105 जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सभागृहासमोर 2 महत्त्वाच्या सूचना मांडल्या। विचारे यांनी सांगितले की त्यांच्या प्रभाग क्रमांक 26 अंतर्गत सेक्टर 48, 46, 44, 50 तसेच करावे गाव असा मोठा परिसर येतो। या भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता विद्यमान सीबीएसई शाळेबरोबरच शाळेची 6 मजली नवीन इमारतही पूर्ण झाली असून त्यामुळे वर्ग खोल्यांची संख्या वाढणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची क्षमता वाढवावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली। यामुळे सीवूड परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि स्पर्धेच्या युगात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी नमूद केले। तसेच दुसरी महत्त्वाची मागणी करताना त्यांनी करावे गावातील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य द्यावे जेणेकरून त्यांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळू शकेल असेही आवाहन केले। प्रस्ताव क्रमांक 9 वर बोलताना शाळा क्रमांक 93 मधल्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात विषय आल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये 105 जागा संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच्या प्रशासनाने टाकल्या आहेत। नव्याने झालेला आमचा प्रभाग क्रमांक 26 त्या अंतर्गत येणारे सेक्टर 48, 46, 50, 44 करावे गाव आणि हा संपूर्ण असा मोठा आमचा परिसर असल्यामुळे साधारण 105 जागांमध्ये किती विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल ही साक्षरता वाटत असल्यामुळे माझी प्रशासनाला मी एक सूचना केली की नवीन शाळा इमारत आपली तयार आहे। ह्या इमारतीमध्ये आपण साधारण 6 मजली इमारत झालेली आहे। दोन्ही जुनी शाळा आणि ही नवीन शाळा अशी जर पकडली तर त्याच्यामध्ये वर्गखोल्या फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि त्या अनुषंगाने पटसंख्या वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। म्हणून प्रशासनाला मी विनंती केलेली आहे की आपण पटसंख्या वाढवा जेणेकरून ह्या सिव्हिल्स विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये शिकण्याचा लाभ मिळेल आणि प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये माझाही मुलगा टिकला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेता यावा। सीबीएसईच्या माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळा राहावीच, परंतु ही शाळा सध्याच्या युगामध्ये आपण पाहत आहात की फार गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे या सिव्हिल्समधला प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवेशापासून वंचित राहू नये याच्याकरता आपण पटसंख्या वाढवावी ही आपणास विनंती करतो। तसेच माझ्या प्रभागामध्ये येणाऱ्या 26 प्रभागाअंतर्गत येणाऱ्या करावे ग्रामस्थ प्रकल्पग्रस्तांकरताही या ठिकाणी एक साधारण प्रवेश मिळाले पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे। प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर आपण हे सर्व या ठिकाणी आज लाभ घेत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ह्या प्रकल्पग्रस्तांची मुलं म्हणजे करावे ग्रामस्थांमधले करावे गावातील माझे सर्व मुलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिकले पाहिजे याच्याकरता आपण पटसंख्या वाढवावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।